आज मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठाचे बिस्किट घरच्या घरी आणि तेही सोप्या पद्धतीने कसे बनवायचे आहे ना तर ते बघत आहोत. विशेष म्हणजे हे बिस्किट बनवत असताना एकदम शुगर फ्री ही बिस्किट असणार आहे. कुठल्याही प्रकारे मैद्याचा किंवा ओव्हनचा वापर न करता फक्त कढाईमध्ये आपण एकदम खुसखुशीत अशी बिस्किट बनवून घेत आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर रेसिपीला स्टार्ट करण्यापूर्वी आपण एकदम अचूक प्रमाणाचं वापरून ही बिस्किट इथे बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी पाऊण कप म्हणजे 3/4 कप आपण गूळ घेणार आहोत. तर गूळ घेत असताना शक्यतो किसून घ्या किंवा चाकूने कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे साजूक तुपाचा वापर करणार आहोत. तर अशा प्रकारे एकदम छोटा चमचा न वापरता थोडासा मोठ्या साईजचा चमचा वापरून इथे आपण 5 चमचे तूप घेणार आहोत. तर तूप शक्यतो वितळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला परफेक्ट असं प्रमाण इथं घेतले जाते. जर तुम्हाला वाटत असेल की इथे तुपाच्या ऐवजी तेल घ्यायचं आहे तर तुम्ही तेलही वापरलं तरीही चालेल. पण आपण घरच्या घरी आणि एकदम हेल्दी पद्धतीने बिस्किट बनवत आहोत, तर शक्यतो तुम्ही साजूक तुपाचाच वापर इथे करावा. म्हणजे ह्या बिस्किटाला एकदम छान असा स्वादही येतो आणि खायलासुद्धा एकदम हेल्दी अशी बिस्किट इथे बनतात. त्यानंतर आता आपण यामध्ये दूध घालून घेणार आहोत. तर त्याच चमच्याने आपण इथे 4 चमचे दूध घालून घेणार आहोत. तर सुरुवातीला हे दूध मी उकळून घेतलेलं आहे व त्यानंतरच मी आता यामध्ये घालत आहे. हे थंड दूध किंवा गरम दूध कसंही घातलं ना तरीही चालेल. त्यानंतर आता एकदा चमच्याने आपल्याला हे सर्व असे मिक्स करून घ्यायचं आहे. व त्यानंतर आता आपल्याला हे भांडं गॅसवरती ठेवून एकदम कमी गॅसवरती गूळ विरघळेपर्यंत आपण हे चमच्याने ढवळून घेणार आहोत. आपल्याला या मिश्रणाला अजिबात उकळा वगैरे आणायची गरज नाही. फक्त गूळ विरघळेपर्यंत आपण हे छान असं गॅसवरती ठेवून हे वितळून घेत आहोत, जेणेकरून पटकन असं वितळलं जाईल. तर गूळ आता पूर्णपणे विरघळला गेलेला आहे आणि त्यानंतर आता मी इथे गॅससुद्धा बंद करत आहे. त्यानंतर आता आपण इथे एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत. तर गव्हाचं पीठ घेत असताना ती 1 वाटी जी आपण गव्हाचं पीठ घेतो तर ती गच्च वाटी भरून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे पाव वाटी रवा. तर रवा हा शक्यतो बारीक असा घ्या. व तसेच बिस्किटाला छान एक चव येण्यासाठी आपण इथे पाव वाटी खोबऱ्याचा किससुद्धा घालत आहोत. तर एकदम मार्केटमध्ये ज्या प्रकारे खोबऱ्याचा किस मिळतो ना तसाच खोबऱ्याचा किस आपण घरच्या घरी बनवू शकतो. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर तुकडे करून जर तुम्ही फिरवले ना तर अशा प्रकारे हा खोबऱ्याचा किस आपल्याला पटकन असा मिळू शकतो. तर मी इथे पाव वाटी खोबऱ्याचा किस घातलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून घेणार आहोत व तसेच 1 चमचा बेकिंग पावडर घालणार आहोत. आता हे सर्व मिश्रण आपण छान असे एकत्रित करून घेणार आहोत. तर त्यानंतर आपण जे वितळून घेतलेला गूळ आणि तूप आहे ना तर ते आता यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे गूळ दूध तुपाचं जे पाणी आहे ना ते थोडंसं गरम असल्यामुळे मी सुरुवातीला चमच्याने हे सर्व छान एकत्रित करून घेत आहे. हे सर्व मिश्रण एकत्रित करत असताना तुम्हाला असं दिसत असेल की हे जास्तच पचपच आहे किंवा यामध्ये पाण्याचं प्रमाण किंवा जे दूध तुपाचं प्रमाण आहे ना ते जास्त झालेलं आहे. पण असं अजिबात नाही. सर्व मिश्रण छान एकत्रित करून घेतल्यानंतर आपण त्याला 10 मिनिट असं झाकून ठेवणार आहोत. कारण यामध्ये आपण रवासुद्धा घातलेला आहे आणि रवा 5 ते 10 मिनिटांमध्ये छान असा फुलून येतो आणि यामध्ये असलेलं जे मॉइश्चर आहे तो छान असं शोषून घेतो. तर आणि विशेष म्हणजे यामध्ये गूळ घातलेला आहे आणि गूळ जसा थंडा होतो तसा तसा तो आळून येतो. त्यामुळे तुम्हाला जर सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं पातळ असं वाटत असेल तर तसं अजिबात नाही, एकदम परफेक्ट असं प्रमाण वापरलेलं आहे. तर इथे मी हे पीठ 10 मिनिट छान असं झाकून ठेवलेलं होतं आणि 10 मिनिटानंतर जर तुम्ही बघितलं तर ह्या पिठाचा गोळा छान अशा बऱ्यापैकी छान व्यवस्थित असा आळून आलेला आहे. तर बिस्किट बनवण्यासाठी एकदम अचूक प्रमाणे आपण इथे पीठ तयार करून घेतलेलं आहे. आणि ह्या पिठामधून आपण एक छोटासा गोळा घेणार आहोत आणि हव्या त्या आकारामध्ये बिस्किट इथे बनवून घेत आहोत.
तर अशा प्रकारे दोन्ही हातांच्या मधोमध आपण गोळा फिरवून तो अशा प्रकारे चापट बनवून घेणार आहोत व हाताने त्याला पसरट असा शेप देत आहोत आणि चाकूने किंवा चमच्याने त्याला अशा प्रकारे आपण एक काप देऊन घेणार आहोत. तर काप देत असताना एकदम खोलवर जातील अशा प्रकारे काप न देता वरच्यावर ती काप द्यायची आहे. म्हणजे बिस्किटाला एक छानसा असा आकारही मिळतो आणि दिसायला सुद्धा ही बिस्किट एकदम सुंदर असे दिसतात. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बिस्किटचे शेप बनवून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी सर्व ह्या पिठाचे छोटे छोटे बिस्किट इथं बनवून घेत आहे आणि त्याला छान असे काप सुद्धा देऊन घेत आहे, जेणेकरून दिसतानाच हे बिस्किट एकदम छान असे दिसतील आणि खायला सुद्धा यावरती मन जाईल. तर ज्या वेळेला आपण हे बिस्किट इथं बनवत आहोत त्यानंतर आपल्याला हे बेक करून घ्यायचे आहे. तर त्यासाठी एका प्लेटमध्ये आपण एका तेलाचा किंवा तुपाचा हात लावून त्या प्लेटमध्ये हे बिस्किट ठेवून घेत आहोत व ते आपल्याला छान असे बेक करून घ्यायचे आहे. तर त्यासाठी इथे मी सुरुवातीलाच एका कढईमध्ये मीठ घालून ती छान 10 मिनिट फुल गॅसवरती प्रीहीट करून घेतलेली होती. आता आपल्याला त्या कढईमध्ये ही प्लेट ठेवायची आहे आणि जवळपास 20 ते 25 मिनिट फुल मीडियम ते कमी गॅसवरती आपल्याला ही बिस्किट छान असे बेक करून घ्यायचे आहेत. हे बिस्किट बेक करत असताना तुम्हाला वाटत असेल की हे लवकर बेक होत असतील तर त्यासाठी तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये एकदा चेक करून बघा व त्यानंतर पुन्हा 10 ते 15 मिनिट ठेवून हे छान असे बेक केले जातात. त्यानंतर अशाच प्रकारे मी राहिलेल्या पिठाचे सुद्धा बिस्किट बनवून घेतलेले आहेतच आणि ते सुद्धा मी आता बेक करून घेत आहे. 20 ते 25 मिनिटांमध्ये मध्यम ते कमी गॅसवरती एकदम सुंदर कलर येतो अशा प्रकारे हे बिस्किट बेक होतात. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटात हे बिस्किट छान थंडे होतात आणि इझिली हा प्लेटमधून पटकन असे बाहेर येतात. एकदम खुसखुशीत असे बिस्किट तयार झालेले आहेत. दिसायला सुद्धा एकदम छान असे दिसतात आणि त्याचप्रमाणे खायला सुद्धा हे अगदी अप्रतिम असे झालेले आहेत. तर तयार करून घेतलेले बिस्किट अशा प्रकारे मी एका चाळणीमध्ये काढून घेत आहे, जेणेकरून हे पटकन असे थंडे होतील. तर एकदम परफेक्ट मेजरमेंटमध्ये आणि एकदम अचूक प्रमाणे मी तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे. तर खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि खुसखुशीत असे हे बिस्किट असे बनतात. तर त्यामुळे तुम्ही सुद्धा हे घरी बनवूनच ठेवू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज मला कमेंट करून पण नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यामुळे मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.